आणि आज मला वाटतं आपल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये रबर बॉलला मला वाटतं आपल्याकडे खूप प्रॅक्टिस पण कमी पडते आणि मॅचेस पण कमी होतात. त्यामुळे आम्हाला पण थोडासा आम्ही एवढं खेळूनसुद्धा रबर बॉलचा एक्सपिरियन्स आम्हाला थोडा कमी पडतो. त्यामुळे मला वाटते पूर्ण वर्षभरसुद्धा आम्ही रबर बॉल जास्त टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रॅक्टिस असेल तरच मला वाटते माणूस त्याच्यावर चांगलं काम करू शकतो. पण इथं येऊन एक चांगला माझ्यावर विश्वास ठेवून माझी टीमसुद्धा मला इन्करेज करत असते. असं नाही मी चांगलं क्रिकेट खेळलो म्हणजे मीच मोठा. बरेच सारे खेळाडू आहेत जे चांगलं क्रिकेट खेळून आपल्याला चांगलं सिद्ध करून दाखवत आहेत. जसंच आता जो त्या टीममध्ये खेळत होता आयकॉन, खरंच खूप सुंदर बॅटिंग बॉलिंग केली त्यांनी आणि वाखाण्याजोगी होती बॉलिंग. एकाच टप्प्यावर 6 बॉल टाकले त्यांनी. खरंच सुंदर अशी बॉलिंग होती. मला वाटतं असेच प्लेयर आपल्याला पुढे सुद्धा भविष्यात घडत्याला बघता येतील. कारण आम्ही पूर्ण ऑल इंडिया खेळत असतो. रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, पण टेनिस बॉलचं क्रिकेट रबरपेक्षा खूपच वेगळं आहे. म्हणजे तुम्ही तिथले प्लेयर येऊन इथं खेळू शकत नाहीत. मला वाटतं इथं जे प्लेयर घडत आहेत ते तिथं जायला त्यांना सुद्धा भरपूर कष्ट आहे. आम्ही भलेही पूर्ण देश गाजवला असेल टेनिस क्रिकेटमध्ये, पण टेनिस क्रिकेट घेऊन आम्ही रबर बॉल नाही खेळू शकत. त्याला पण सुद्धा खूप मेहनत आहे, खूप प्रॅक्टिसची गरज आहे. पण आज जी टीम आमची खेळली खरंच खूप सुंदर बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग आणि सगळ्यांनी एकही दाखवली. शंकरदादा असतील, अरुणदादा असतील, राम एमगर साहेब असतील किंवा आमच्या पूर्ण शिराळा तालुक्याला सपोर्ट करणारे सगळेच व्यक्ती असतील, ते कुठंच कमी पडत नाहीत आम्हाला सपोर्ट करण्यासाठी किंवा इथल्या खेळाडूंना खेळायला कुठलंही मार्गदर्शन देण्यासाठी, व्यासपीठ देण्यासाठी. तर मला वाटतं त्यांचासुद्धा आभार मानतो. इथून पुढे सुद्धा तुम्ही असं सपोर्ट करा. 100% मला जेवढं शक्य होतील तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्या माध्यमातून आपल्यासुद्धा तालुक्यातले चांगले प्लेयर घडायला याची मदत होईल. नक्कीच म्हणजे या फॉर्मॅटवर बोलायचं झालं तर पुण्यामध्ये ज्या जुन्नर प्रीमियर लीग असेल, आंबेगाव प्रीमियर लीग असेल, आता मीरा भाईंदर चषक असेल, त्या टुर्नामेंटचं नाव पुढं होण्याचं कारणसुद्धा तेच आहे. आपल्याला आपली टीमसोबत 2 आयकॉन जर खेळायला भेटले तर त्यांचा खेळ बघण्यासाठी येणारं प्रेक्षक पण भरपूर वाढतं आणि त्यांच्याकडून मिळणारा एक्सपिरियन्स पण आपल्याला वेगळा आहे. आपण तर 100% वर्षभर आपल्या टीमसोबत, आपल्या तालुक्याच्या बाहेरच्या जवळच्या आसपासच्या सगळ्या प्लेअरसोबत खेळतच असतो. पण आपण बोलतो अरे ओपनचा एखादा बॉलर चांगला आला, एखादा बॅट्समन चांगला आला तर आपल्याला थोडा जड जातो. तो का जड जाण्याचं कारण काय, त्याच्यासोबत आपली कधी फाईट झालेली नाही, कधी सुद्धा त्याची बॅटिंग खेळलेली नाही आपण किंवा त्याला बॉलिंग नाही केलेली किंवा त्या चांगला बॉलर असेल तर त्याची बॉलिंग नसतो खेळलो आपण. पण याचा फायदा ज्यावेळेस होतो, एखादा माझ्यासारखा बॉलर तुमच्यासोबत जर एखाद्या प्रीमियर लीगमध्ये कंटिन्यू खेळतोय तर तुम्हाला मी रीड होऊन जाईल, कंटिन्यू पार्ट होऊन जाईल, तर तुम्ही मला खेळण्यासाठी इझी होऊन जाईल. मग ही गोष्ट इझी होती की जर 1-2 आयकॉन जर तुम्ही प्रत्येक टीमला दिले तर त्यांच्याकडून मिळणारे अनुभव असतील किंवा पुढच्या टीममधल्या 2 आयकॉनच्या अगेन्स्ट खेळण्याचा अनुभव असेल तो तुम्हाला वर्षभराचं क्रिकेट वेगळ्या स्टेजला घेऊन जायला मदत करतो. कारण मला वाटतं आम्ही खेळतो तो थोडासा अनुभवावरच खेळतो. असं नाही माझ्यापेक्षा खूप सुंदर आणि जोरात बॉलर टाकणारे बॉलर आहेत, पण काही वेळेला अनुभवाचं कमी पडते. मग तो अनुभव कुठं मिळतो तर या प्रीमियर लीगमधनं. मी गावाकडचं टुर्नामेंट खेळण्याचं कारण पण तेच आहे. ज्यावेळेस मी खेळत असतो बाबा मला थोडंसं असं जाणवतं की माझा थोडा कुठे तर फॉर्म निघत चाललाय, गावाकडचं क्रिकेट खेळा, गावाच्या पोरांना घेऊन खेळा आणि तिथं आपला फॉर्म परत आणायला बघा आणि आपल्यासोबत 4 पोरांना सुद्धा घडवायला प्रयत्न करा. कारण आपण जिथून गावातूनच तयार झालोय तर मग आपल्याला मोठ्या स्टेजला परत चान्स नाही भेटत ज्यावेळेस आपला फॉर्म जातो. कारण आपल्याला फॉर्ममध्ये यायचं आहे तर परत आपल्याला गावाकडे जायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही या प्रीमियर लीग खेळताय त्याला कुठेही कमी समजू नका. या प्रीमियर लीगमधूनच आपल्याला 100% चांगले प्लेयर घडतील आणि जे पण ऑर्गनायझर्स आहेत खरंच सुंदर ऑर्गनाईज करताय. जसं तुम्ही चांगला मुद्दा मांडला, 2 आयकॉन दिले तर अजून चांगली प्रीमियर लीग होईल. आता आपल्यासुद्धा भागात आता NMPL झाली, बरेच अशा टुर्नामेंट, TDPL होते, धमाका होतो. आता या टुर्नामेंटला तुम्ही फक्त भिवंडी मर्यादित ठेवलं तर भिवंडीतलेच लोक बघणार. पण तुम्ही जर आता 2-2 आयकॉन येतात बाहेरचे, बरेच असे नावाजलेले आयकॉन येतात तर आपण भरपूर लांबून ते बघायला जातो. का तर आयकॉन येतात, काहीतरी वेगळं बघायला भेटतं. खेळ तर सगळ्यांचा रोजच बघतो, पण आयकॉन आल्यानंतर येणारं पब्लिक असेल, त्यांच्याकडून मिळणारे अनुभव असतील, हे आपल्याला वेगळं करून जातं आणि आपल्या टुर्नामेंटची सुद्धा उंची वाढवतं. त्यामुळे मला वाटतं चांगली कल्पना आहे. याच्यावर विचार केला तर बरं होईल. नक्कीच मी असं मयूर तर खूप सुंदर अशी बॅटिंग, बॉलिंग असेल, त्याचं ग्राउंडवरचं योगदान असेल, खरंच खूप असं जीव लावून खेळत असतो. मला वाटतं त्यानं सुद्धा स्वतःवर थोडं फिटनेसवरती काम केलं आणि असं नाही की त्याला असं गरज आहे कशाची, थोडा आहे असा खेळत राहिला, अजून 2-3 टुर्नामेंट चांगल्या खेळला, ओपनच्या 2-3 टुर्नामेंट चांगल्या खेळला तर 100% तो वरच्या लेवलचा खेळाडू. असं नाही की तो इथंच खेळतोय, लोकल प्लेअरला मारतोय किंवा असं गावच्या प्लेअरमध्ये खेळतोय, असं नाही. तो ओपनच्याच प्लेअरमध्ये खेळतोय, ओपनच्या टीममध्ये खेळतोय. मला वाटतं आपली गर्जना 11 पण काहीतरी इथलं टीम असते, ती पण मला वाटतं
अतिशय चांगली काम करते, आपल्या तालुक्याचं आपल्या भागातलं नाव करते, तर त्याला सुद्धा थोडं सपोर्ट करा. एकच मयूरच असं नाही, असे बरेच खेळाडू आहेत जे आपण उद्या आपल्या तालुक्याचं आपल्या भागातलं पश्चिम महाराष्ट्राचं नाव करू शकतात. तर सगळ्यांना विनंती आहे की जे पण प्लेयर चांगले खेळत आहेत त्यांना असं थोडंसं अजून चांगला प्लॅटफॉर्म दिला, अजून सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं आणि जे काय फायनान्शियल महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत ते फायनान्सवरती, तर फायनान्शियल सगळ्यांनी हेल्प केली तर मला वाटतं अजून चांगले प्लेयर घडायला त्याचा मदत होईल. आणि आज मयूरनं सुद्धा आज सुंदर बॅटिंग अशी केली, इथून मागं सुद्धा टेनिसमध्ये सुद्धा बघितली, तर 100% त्याला चांगलं व्यासपीठ देण्याचं कामसुद्धा मी करून मला वाटतं माझ्या जेवढं हातात येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन. फक्त मयूरच असं नाही तर बरेच असे खेळाडू मी बघितले, मला वाटतं कुठं शक्य झालं तर मी त्यांना 100% एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन. आणि सगळ्यांनी मदत म्हणजे मी एकटाच असा नाही की मी घेऊन जाऊ शकतो, असे खूप प्लेयर्स असे आहेत की स्वतःच्या जीवावरती खेळले ते. तर थोडंसं करा, मेहनत करा आणि चांगलं क्रिकेट खेळत राहा. थँक्यू.